Welcome back to my YouTube channel. और else आप नए हो तो welcome to my YouTube channel. As I said in my last video, how I survived बनारस. तुम्ही नसेल पाहिला तर प्लीज जाऊन बघून घ्या. आता काय पंचांगमध्ये मुहूर्त बघून बघताय? I mean बघा, त्या टिप्स दिलेत मी, काय करायचं, कुठे जायचं, काय खायचं, etc etc. So yes, मी काय म्हणत होते की as I said in that video की I'll make a dedicated video about the outfits I wore in बनारस. So without खोटीफाइंग any time, शुरू करते हैं. आता फर्स्ट डेला आम्ही मोस्टली मंदिरच एक्सप्लोर करणार होतो. सो मी हा सूट घेतला होता. The reasons I love this suit were, पहिलं तर याचे कलर्स बघा, किती सुंदर मोरपंखी किंवा टील ग्रीन असा सुंदर कलर आहे विथ व्हेरी गुड क्वालिटी प्रिंट. त्याच्यासोबत ही कॉन्ट्रास्ट मरुनिश रेड अशी ओढणी. आय एम अ कॉटन अँड मलमल कॉटन पगलू आणि हा सेट पूर्णपणे कॉटन आहे. ऑल्सो याची जी नेकलाईन आहे इट्स नॉट रेग्युलर बोट नेक किंवा वी नेक, काहीतरी वेगळं आहे, डिफरंट आहे, जे अकॉर्डिंग टू मी मंदिरं एक्सप्लोर करायला परफेक्ट आहे. ऑल्सो फुल स्लीव्स 10 on 10 सूट आहे हा. सो इतकं छान प्रिंट क्वालिटी, फुल स्लीव्स. आता हे वॉश केल्यामुळे थोडे रिंकल्स आले त्याला, बट वेन यू प्रेस इट तो एकदम छान फ्लेअर देतो. आता इतक्या छान छान गोष्टी याच्यात असल्यामुळे माझ्या मनात तो भरला आणि मी तो घेऊनच टाकला. अँड दिस कॉस्टेड मी अराउंड 2230 रुपीज. आता असं वाटू शकतं की एवढाच अमाऊंटमध्ये आम्ही थोडे डिझायनर फिट्स घेऊ शकलो असतो, बट जे कॉटन घालतात त्यांना माहिती आहे की कॉटन इज ऑन द कॉस्टलियर साईड देन अदर फॅब्रिक्स. आणि मला असं काहीच नाही वाटलं की या ड्रेसमध्ये हे कमी किंवा ते कमी आहे. सो आय थिंक द कॉस्ट इज जस्टिफाईड. ऑल्सो याला साईड झिप नाही आहे, तरीही मी त्याला टक्स मारून घेतलेले, कारण माझं असं आहे की माझ्या साईजचं जरी मी ऑर्डर केलं तरी मला इकडे थोडं कमी येतं वेस्टला. सो मी त्याला टक्स मारून घेते, त्यांनी लुक थोडा आणखी छान येतो. दॅट्स हाऊ यू मेक शुअर अ फिट लुक्स गुड ऑन यू. हां, घालताना किंवा काढताना थोडं गांडूळसारखं होते बॉडी, बट ब्युटी कम्स विथ पेन. त्या ड्रेसवर मी फक्त हेच इयरिंग्स घातले होते, थोडे लोटस ऑक्सिडाइज टाईप आहेत, विच कॉस्टेड मी ₹102. आणि ड्रेस फुल स्लीव्स असल्यामुळे त्यावर प्रिंट आणि वर्क थोडं असल्यामुळे मी बाकी काही ॲक्सेसरीज नव्हते यूज केले. जस्ट दिस रिंग जी मासोळीसारखी दिसते अँड विच वॉज फॉर ₹140. इतकंच छान वाटत होतं. या सगळ्याचे लिंक्स मी सिक्वेन्स वाईज डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, सो चेक देम आउट. आता दुसऱ्या दिवशी देवदिवाळी होती, पण देवदिवाळीचे फायरवर्क संध्याकाळी असतात. सो आम्ही डिसाईड केलं की दिवसभर थोडं बाकी प्लेसेस एक्सप्लोर करून घेऊ, कारण संध्याकाळी जाऊन तसंही घाटावर एकाच जागी थांबायचं आहे. सो त्याचा आउटफिट वेगळा आहे. सो टू एक्सप्लोर बनारस आय वोर दिस शॉर्ट कुर्ती. येस, इट्स बॅकलेस. मला फार आवडतात बॅकलेस किंवा डीप बॅक किंवा नॉट्सवाल्या बॅकचे कुर्तीज किंवा टॉपवेअर जे काही आहे. अँड आय गॉट दिस फ्रॉम मिंत्रा फॉर ₹499. पण याची एक गोष्ट मला जी नाही आवडली वॉज याला इनर लाइनिंग नाही आहे, म्हणजे अस्तरसारखं काही कापड नाही आहे. ते जर असतं तर मे बी क्वालिटी आणखी थोडी छान वाटली असती, बट घातल्यावर खूप छान दिसतं. आणि याला नॉट्स असल्यामुळे तुम्ही तुमच्या मेजरमेंट्सच्या अकॉर्डिंग ते टाईट किंवा लूज करू शकता. सो खूप सुंदर दिसतं. कलर पण खूप छान आहे, इंडिगो असा प्रिंटेड. प्रिंट क्वालिटी इज ऑल्सो व्हेरी गुड. आणि याच्यात इनरवेअरचं विचाराल तर बॅकलेस ॲडिसिव्ह ब्रास किंवा बूप टेप्स किंवा ट्रान्सपरंट बॅक स्ट्रॅपचे ब्रास हे तुम्ही यात वेअर करू शकता. यू वोंट बिलीव्ह, पण मी हा स्कर्ट फक्त ₹200 घेतला आहे. लोकल मार्केटमधनं घेतला आहे, पण ₹200 तो फारच बरा आहे. म्हणजे त्याची लाइनिंग नीपर्यंत वगैरे आहे. बट एक टिप, व्हाईट स्कर्ट्स किंवा व्हाईट प्लाझोज, व्हाईट ट्राउझर्स काहीही घालताना एक नॉर्मल लाउंज पॅन्ट जी व्हाईट किंवा आयव्हरी कलरची असेल त्यात घालायचं. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा व्हाईट बॉटम्स घालतो तेव्हा आपण बाहेर गेलो किंवा उन्हात गेलो तर त्यातनं सी थ्रू वाटतं आणि ते आपले पाय किंवा इनरवेअरचा कलर वगैरे दिसू शकतो. साधी अशी पॅन्ट घातली तरी मोर दॅन इनफ. ओके, हा आउटफिट मी पेअर केला होता या सेट बरोबर. खूप छान आणि मिनिमल वाटतो आणि हा मला फक्त 104ला पडला. ऑल्सो दिस रिंग जी मला ₹124ला पडली आहे. अँड दिस घुंगरू टाईप थोडी जी ॲक्च्युली 4 रिंग्सच्या सेटमधली एक आहे आणि द सेट वॉज फॉर 174. सो 4 रिंग्स फॉर 174. आय थिंक बाकी ज्वेलरीपेक्षा मी रिंग्सवरच खूपच पैसे खर्च केले आहेत, बट ठीक आहे. आणि हे 2 कळं मी त्याच्यावर घातले होते जे वर्सोवातल्या कोणत्या तरी गल्लीतल्या स्टॉलमधले आहेत, बट यू कॅन फाइंड सिमिलर एनीवेअर. ओके, त्या संध्याकाळी देवदिवाळीसाठी मी हा खूपच सुंदर लाईम येलो एम्ब्रॉयडर्ड असा लॉंग अनारकली ड्रेस घेतला होता. आता दिस कॉस्टेड मी ₹2332 समथिंग. परत तुम्हाला वाटेल की एवढा कशाला महाग वगैरे वगैरे. आय टेल यू का. पहिली गोष्ट, हा अनारकली आहे अँड इट्स इन लाईट कलर. तर खूप इम्पॉर्टंट आहे की इनर लाइनिंग किंवा अस्तर असायला पाहिजे. सी, याला अस्तर आहे, पूर्ण एंडपर्यंत आहे आणि त्याच अस्तरला अटॅच्ड इज दिस कॅन. जे तुम्ही ट्वर्ल करताना किंवा वॉक करताना जो ड्रेस असा उचलल्यासारखा दिसतो तो यानी दिसत नाही, बिकॉज दिस मेक्स इट असं स्टे डाऊन. ऑल्सो
फुल स्लीव्ज असल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला काढताना आणि घालताना प्रॉब्लेम येतो. सो त्यांनी हे पंच बटन्स दिलेत. काढताना किंवा घालताना तुम्ही हे काढू शकता. हे खूप मायन्यूट गोष्टी आहेत, बट दिस इज वाय द कॉस्ट इज जस्टिफाईड. तो अनारकली कुर्ता मी पेअर केला होता या व्हाईट प्लाझो सोबत. हा पूर्ण पेपर व्हाईट असा नाही आहे, इट्स थोडा ऑफ व्हाईट म्हणू शकता. आणि एथनिकवर तोच कलर छान दिसतो, कारण एकदमच पेपरसारखा भडक उजालावाला व्हाईट असेल तर ते थोडं डोळ्यात येतं आणि वियर्ड वाटतं. सो कीप इन माइंड की एथनिकसाठी असा कलरचं घ्यायचं आहे, थोडं क्रीमिश व्हाईट. यालाही अस्तर आहे एंडपर्यंत. दिस टू इज फ्रॉम मिंत्रा अँड इट कॉस्टेड मी ₹888. यावरची सगळी ज्वेलरी इज रिसिव्ड इन PR फ्रॉम अ ब्रँड नेम्ड इनारा. खूप सुंदर पीसेस आहेत त्यांचे. आणि ही इयर चेन बघा, खूप सुंदर दिसतं हे असं. सिन्स द अनारकली ड्रेस इज इन सिंगल टोन लाईम येलो एकदम पूर्ण, त्यामुळे मी त्याला असं पिंकिश कोयरीवाल्या झुमक्यांसोबत पेअर केलं होतं, विच इज ऑल्सो फ्रॉम इनारा. खूप सुंदर दिसतं. म्हणजे ॲक्च्युली ही टिपच आहे की तुम्हाला कोणत्याही आउटफिटसोबत काही पेअर करायचं असेल जे सिंगल टोनचं आहे, असं नाही की मिक्स कलर्स आहेत. सिंगल टोनच्या आउटफिटसाठी तुम्ही कलर व्हील रेफर करू शकता, ज्याच्यात फॉर एक्झाम्पल येलो आणि ऑरेंज बाजूबाजूला आहे. तर येलो ड्रेसवर तुम्ही जर ऑरेंज ज्वेलरी पेअर केली तर ती इतकी छान नाही दिसणार. बट तेच तर तुम्ही जर पर्पल जे अपोजिट आहे, कॉन्ट्रास्टिंग आहे येलोला, ते तुम्ही पेअर केलं, त्या कलरची ज्वेलरी जर पेअर केली तर ते खूप छान उठून दिसतं. दुसऱ्या दिवशी आम्ही काशी विश्वनाथ दर्शनानंतर बोट राईडसाठी जाणार होतो. सो मी ही चटक गुलाबी किंवा हॉट पिंक किंवा मजेंटा अशा कलरची साडी नेसली होती. इट्स नॉट प्युअर कॉटन बट सिमिलर आहे. आणि सरप्राइझिंगली ही फक्त 460च्या आसपासची आहे. खूप लोकांनी विचारलं मला या साडीबद्दल. गाईज, दिस इज फ्रॉम मीशो. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. नेसल्यावर खूप छान दिसते, फोटोजमध्येही खूप सुंदर दिसते. ऑल्सो त्या साडीवर मी हे इयरकफ कम इयरिंग पेअर केलं होतं, विच वॉज फॉर ₹279. थोडं बाकीच्यांपेक्षा एक्सपेन्सिव्ह आहे, बट घातल्यावर खूपच सुंदर दिसतं. त्यावर ज्या मी कलरफुल बँगल्स घातल्या होत्या, थोड्या वेल्वेटी फिनिशच्या आहेत. आय गॉट दीज लोकली. ऑक्सिडाइज्डवाल्या होत्या यावाल्या. आय गॉट दीज फॉर 146ला वगैरे पडला. आणि छान दिसतो खूप मिक्स केल्यावर, किंवा नुसता असा पण खूप सुंदर दिसतो. ही माझी फेवरेट मिनिमल रिंग आहे फुलाची. किती छान आणि मिनिमल दिसते. दिस वॉज फॉर ₹141. पण ठीक आहे, मला फार आवडलेली त्यामुळे मी घेतली आहे. ही पण पेअर केली होती, विच वॉज फॉर ₹121. याचा ब्लाऊज मी एका दिवसात वगैरे स्टिच करून घेतला आहे. इट्स नॉट रेडीमेड. पण तुम्हाला जर हवंच असेल तर सिमिलर कलर आणि सिमिलर पॅटर्नचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. दिस इज माय लाईफ नाव. ओके, आपलं लास्ट आउटफिट. ये अगेन इट्स बॅकलेस. ॲक्च्युली जेव्हा हे डिलिव्हर झालं तेव्हा मला असं झालं की भाई स्कार्फ आहे हा. अँड दिस कॉस्टेड मी ₹598. म्हणजे माझी आई म्हणेल की एका स्कार्फसाठी ही ₹600 देऊन आली आहे पोरगी. बट घातल्यावर खूप सुंदर दिसतं. अँड दिस आय पेअर्ड विथ ब्लॅक प्लाझोज. दिस पेअर ऑफ प्लाझोज इज माय फेवरेट, कारण याचा फ्लेअर, याची क्वालिटी इज सो गुड. एकतर याला इनर लाइनिंग पण आहे एंडपर्यंत, विच इज व्हेरी सॉफ्ट. हे आणि हा कॉटनचा लेअर आहे, प्युअर कॉटन आहे. दिस वॉज फॉर 1350, बट इट वॉज टोटली वर्थ द प्राइस. लाईक द ऑफ व्हाईट वन, हे मी वन टाइम इन्व्हेस्टमेंट सारखं बघते, कारण बऱ्याच शॉर्ट कुर्तीज किंवा टॉप्सवर हे पेअर केलं जाऊ शकतं. अँड आय ऑर्डर दिस इन साईज 30, कारण लेंथ आणि फ्लेअर थोडं जास्त यावं म्हणून. लुक ॲट द फ्लेअर. यावरच्या इयरिंगसाठी मला खूप लोकांनी विचारलंय, अँड हिअर दे आर ओनली ₹121. आता बघितल्यावर असं वाटतं की बापरे किती मोठे आहेत, बट ट्रस्ट मी, माझे जर नॉन एक्झिस्टंट कान ते कॅरी करू शकतात अलॉंग विथ चष्मा, तर तुमचे कान तर करूच शकतात. हे कडं त्यावर घातलेले आर वुडन, आणि हे मी बँड्रामधनं घेतलेत. मला आठवत नाही आहेत कितीला, बट तुम्हाला आजकाल हे कोणत्याही शॉपिंग स्ट्रीटवर मिळून जातील. अगं बाई, थकलेच. एनिवेज, तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट्स तुम्हाला आणखी कशावर व्हिडिओज हवेत. आय हॅव ॲडेड ऑल द लिंक्स इन द डिस्क्रिप्शन, सो चेक देम आउट. अँड येस, बाय.